नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक आहे आणि मी एक दारुडा आहे. हाय दीपक. हाय एव्हरीबडी. ईश्वराची कृपा आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संस्थेनं दाखवलेला हा सुंदर जीवन मार्ग आणि तुम्हा सर्वांची साथ आणि तुम्ही करत असलेली प्रार्थना, त्या बळावर मी आज दारू पिलेलो नाही आणि जिवंत आहे. खरं आहे मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला जर मिळाली नसती तर कदाचित आज मी माझा अनुभव सांगण्यासाठी तुमच्या पुढे जिवंत नसतो. मित्रांनो, एका चांगल्या कुटुंबात जन्म झाला. लहानपणीचं माझं 10वी पर्यंत शिक्षण लातूरमध्येच झालंय आणि पहिल्या 3 विद्यार्थ्यात असायचो मी शाळेमध्ये. चांगले कलागुण अंगात असलेला एक हुशार विद्यार्थी अशी माझी गणना होती. आम्ही 3 जण भावंड, 3 भाऊ आम्ही. आणि आमचे पाहुणे वगैरे सगळे म्हणायचे की आमच्या वडिलांना म्हणायचे, वकील साहेब तुमचा 3 मुलांमध्ये हा सगळ्यात हुशार आहे, भविष्यात काही करून दाखवेल तर हाच करून दाखवेल. एक अशी इमेज होती माझी. सगळं छान व्यवस्थित. 10वी पर्यंत शिक्षण माझं लातूरला झालं आणि 10वी नंतरचं शिक्षण माझ्या पुण्याला झालेलं आहे. म्हणजे 1980 ते 1988 असा 8 वर्षाचा काळ मी पुण्यात काढलेला आहे. 5 वर्ष शिक्षण केलं मी आणि 3 वर्ष अनुभवासाठी मी काही सर्व्हिस केल्या, काही फ्रीलान्स काम केलं आणि माझी दारूची सुरुवात त्याच काळात झालेली आहे. त्या नंतरच्या 3 वर्षाच्या काळामध्ये मी ज्या मित्रांसोबत राहत होतो ते मित्र अधूनमधून पार्ट्या करायचे आणि मला थोडीशी भीती वाटायची. ते ज्या वेळेला पार्टी करायचे ना त्यावेळेला भीती वाटायची मला. कारण दारूबद्दल लहानपणापासून एक भीती माझ्या मनामध्ये होती. किंवा शाळेतून येताना कोणी दारुडा झुलत यायला दिसला तर मला खूप भीती वाटायची त्या दारुड्याची. मी अक्षरशः पळत घरी यायचो आणि माझी कित्येक वेळ छाती धडधडत करायची की त्या दारुड्याचं ते बघून अवतार मला खूप त्रास व्हायचा आणि भीती वाटायची. आणि लहानपणापासून ऐकलं होतं की दारूनं जीवन उद्ध्वस्त होतंय, संसार धुळीला मिळते, आयुष्य बर्बाद होतं. बस स्टँडवर वगैरे कुठंतरी चित्र बघितलेली असायची आणि ते कुठंतरी माझ्या मनावर ते सगळं एक ट्रेस झालेलं होतं की दारूमुळे असं होतंय. पण ज्या मित्रांच्या सोबत मी राहत होतो तर त्यांच्या बाबतीत मला दारुड्याचं एकही लक्षण त्यांच्या वागण्यातून दिसत नव्हतं. ते कधी दारुड्यासारखा धिंगाणा करताना मी बघितलं नाही, दारुड्यासारखे तमाशे करताना बघितलं नाही, कधी त्यांना मी शिवीगाळी करताना बघितलं नाही, कधी हाणामाऱ्या करताना बघितलं नाही, कधी रस्त्यावर पडताना बघितलं नाही. आणि ते एकदम व्यवस्थित प्यायचे, व्यवस्थित जेवण करायचे आणि व्यवस्थित आयुष्याचा आनंद घ्यायचे. आणि ह्या पार्ट्या मी त्यांच्या बघत होतो तर मला ते कालांतरानं काय झालं, ह्या सगळ्या मित्रांच्या माझ्या ओळखी झाल्या आणि मी त्यांच्यासोबत पार्टीला बसायला लागलो. आणि मला ते नेहमी म्हणायचे, दीपक थोडं घेऊन बघ, घे थोडी, काय होतंय, असं असं काहीतरी बोलायचे मला. ते मी ते नकार द्यायचो मी त्यांना. आणि मला त्याचं कारण हेच होतं की लहानपणापासून दारूची जी इमेज माझ्या मनामध्ये होती. आणि अजून एक घटना माझ्या मनामध्ये, अजून एक घटना मी लहान असताना बघितली होती. ते म्हणजे मला एकच मामा होता, आमच्या आईला एकच भाऊ होता आणि त्या भावाचे म्हणजे त्या मामाचे आमच्या दारूने त्याचे काय हाल केले आणि त्याच्या आयुष्याचा शेवट कसा झाला हे मी शाळेत असताना बघितलं होतं. आणि म्हणजे बघा, आमच्या आईला एकच भाऊ आणि आईन भाऊबीजेच्या दिवशी त्यानं आत्महत्या केली. हे मी माझ्या डोळ्यानं बघितलं होतं लहान असताना. ही एक भीती माझ्या मनात होती. पण ह्यांच्या बाबतीत म्हणजे माझ्या मामाचं जे दारू पिणं होतं तसलं कसलंही लक्षण ह्या माझ्या मित्रांच्या बाबतीत मला दिसत नव्हतं. हे व्यवस्थित खायचे प्यायचे, मजा करायचे आणि विश्रांती घ्यायची, व्यवस्थित काम करायचे. आणि माझ्या मनात एक विचार आला की कदाचित ही दारू एक वेगळी असावी. आणि ह्या पार्ट्या नेहमीच व्हायच्या त्यांच्या. त्यावेळेला मी लक्ष्मी रोडला राहत होतो, भारत उलट हाऊसच्या समोर. आणि तिथं ह्या पार्ट्या व्हायच्या त्यांच्या त्या लॉजवरती.
आणि ते त्यांच्यासोबत बसायचो आणि मला एक दिवशी वाटलं की थोडीशी घेऊन बघायला काय अडचण आहे का. एक ग्लासभर पाणी घेतलं होतं मी आणि टोपणभर विस्की टाकली होती आणि ते पिऊन बघितलं होतं. आणि पिल्यानंतर मी थोडंसं स्वतःला चेक करायला लागलो की माझ्यामध्ये काही बदल व्हायला लागला का, काही हलायलंय का, डुलायलंय का, असं काही मी चेक करायला लागलो स्वतःला आणि तसं काही मला जाणवलं नाही. आणि मी आपलं रेग्युलर जेवण वगैरे केलं, त्यांच्यासोबत झोपलो. ह्या पार्ट्या दर बुधवारी व्हायच्या आणि पुढच्या बुधवारी मी थोडीशी क्वांटिटी वाढवली. त्या दिवशी पण मला काही माझ्यामध्ये फरक जाणवला नाही. आणि तिसऱ्या पार्टीमध्ये मी थोडीशी म्हणजे एक नियर अबाउट 60चा पेग असेल, तो पेग मी ज्या दिवशी घेतला आणि ते पेग मी त्यांनी जसं ते सोडा मिक्स करते ते सगळं ते आता बघून बघून मला थोडंसं ते लक्षात आलं होतं की दारू कशी पितात. ते तसंच पिलो मी आणि त्या दिवशी माझ्या मनामध्ये किंवा माझ्या मेंदूवर जो परिणाम झाला तो खूपच अजब होता आणि तो आपल्या बिग बुक मध्ये पण लिहिलेला आहे. ते ते बिग बुक वाचल्यावर कळलं आहे म्हणजे हे लिटरेचर आणि हे एक सांगड आहे. मी हळूहळू माझ्यामध्ये शेअरिंग मध्ये येईलच ते. तर ते बिग बुक मध्ये लिहिलेलं आहे की स्त्री आणि पुरुष मद्य घेतात ते मद्याने त्यांच्यावर केलेला परिणाम त्यांना आवडतो म्हणून. खरंय माझं तसंच झालं होतं की मला त्या पहिल्या ड्रिंक मध्ये ना त्याची चव आवडली ना त्याचा वास आवडला, पण त्या दारूने माझ्या मेंदूवर जो परिणाम केला तो खूपच अजब होता. ते रोजच्या सारखं एकदम असं म्हणजे रोजच्यापेक्षा असं खूप छान वाटलं मला, हलकं फुलकं झाल्यासारखं वाटलं. रोजच्यापेक्षा छान जेवण गेलं, रोजच्यापेक्षा छान झोप लागली आणि दुसऱ्या दिवशी एकदम फ्रेश झालो आणि माझ्या मनात एक विचार आला की यार हे बढिया आहे हे कार्यक्रम. आज हे एवढी दुनिया दारू पितीये. दारू सुद्धा हा शब्द मी मध्ये आल्यावर उच्चारायला शिकलो. मी ड्रिंक असा शब्द उच्चारत होतो. म्हणलं दुनिया एवढी ड्रिंक घेते किंवा दारू पिते तर हे कदाचित हे काही वाईट नाहीये. आता हे जे देशोधडीला लागतेत, रस्त्यावर पडतेत, भिकेला लागतेत हे बेवकूफ असतील किंवा हे हलक्या दर्जाचे दारू पित असतील, अशी ती माझी विचारसरणी सुरू झाली आणि ह्या दारूचा माझा नियमित सहवास सुरू झाला. आनंद घेत गेलो. दारूनं खूप आनंदही दिला. चांगले चांगले हॉटेल, चांगले चांगले पार्ट्या पुण्यातच मी एन्जॉय केलेले आहे. आणि बराच मित्रपरिवार होता माझा चांगला, आजही आहे. आणि ह्यांच्यासोबत एक तो 3-4 वर्षाचा काळ मी काढला आणि 1988 ला मी परत लातूरला आलो. आणि ह्या पार्ट्या कधीतरी महिन्या 1.5 महिन्याला 2 महिन्याला एखादी पार्टी व्हायची. आनंद घ्यायचो आम्ही. मित्र कंपनी होतो. सगळे अनमॅरिड होतो आम्ही. आणि तसं काही म्हणजे आई वडील झोपले की आम्ही उशिरा येऊन झोपायचो आमच्या आमच्या ठिकाणी. त्यामुळे आई वडिलांचा काही संबंध यायचा नाही आणि महिन्या 2 महिन्यातून एखादी पार्टी व्हायची. त्याच्यामुळे आम्हालाही त्याचं काही वाटलं नाही. 89 ला माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 1 महिना 2 महिने मी गॅप घेतला. कुठल्याही प्रकारची दारू, बाहेर पार्टी, जेवण हे सगळं टाळलं. आणि त्या ज्या मुलीबरोबर माझं लग्न झालं होतं त्याची 1 महिन्या 2 महिन्यामध्ये जरा बऱ्यापैकी ओळख झाली आणि तिला मी एक दिवशी विचारलं की मी बाहेर जेवायला जाऊ का. म्हणले जा काय अडचण नाही माझी, म्हणजे माझं काय ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नाही म्हणले आणि मी मित्रांसोबत गेलो. मित्रांनो त्या दिवशी बाहेर पडल्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला की आता कुठं जायचं. मग बरेच मित्र म्हणले इकडे इधर इधर जाएंगे उधर जाएंगे. अबे मग सगळ्यांना मी म्हणलं मूर्खांनो माझं लग्न झालंय आता, तुम्ही अजून अनमॅरिड आहात आणि आता मला घरी गेलं की बायको बरोबर झोपावं लागतंय आणि तुम्हाला कसं कळत नाही, असं मी कुठंतरी ते डायलॉग मारला होता. आणि त्यातल्या एका मला मित्राने सजेशन दिलं की आपण एक बिअर पिऊ, आता 7 वाजलेत, मस्तपैकी 1-2 बिअर पिऊ, तुला जे काही आवडेल ते, आणि मस्त जेवण करू, मस्त आईस्क्रीम पान खाऊ आणि 11-11:30 पर्यंत 2दा लघवीला गेलास तर तुझं सगळं नॉर्मल होऊन जातंय. असं त्यांनी मला ते सांगितलं आणि ते मला पटलं पण आणि मी तो प्रयोग करून बघितला. मित्रांनो 2 बिअर पिऊन मी घरी आलो
घरी आल्यानंतर माझी आल्याबरोबर माझ्या बायको म्हणली, आज वास काहीतरी वेगळा यायलाय हो म्हणली. मी म्हणलं ते पान खाल्लंय मी, त्या पानाला ते किवाम लावलेला आहे, बाबरातनाचा वास असेल कदाचित, आणि ते मी खात असतो म्हणलं अधूनमधून. असं काहीतरी गोड बोललो तिला. तिलाही वाटलं असेल काहीतरी, काय आपलं काय म्हणजे तिला काही त्याचं तिने काही फार लक्ष दिलं नाही. आणि मित्रांनो, दारू पिऊन म्हणजे बियर पिऊन म्हणा किंवा ड्रिंक घेऊन म्हणा, वैवाहिक जीवनाचा जो माझा पहिला जो आनंद होता, तो पहिला आनंद होता. आणि बियर पिऊन जे काही लैंगिक सुखाची जी काही आनंद होता माझा, तो मला थोडासा द्विगुणित झाल्यासारखा वाटला त्या दिवशी. म्हणजे थोडीशी रोजच्यापेक्षा ताकद आल्यासारखी वाटली, किंवा असं थोडंसं वेगळंच फील झालं मला, आणि त्याच्यात मला खूप आनंद वाटला. असं ते घडलं ते. आणि ती एक मजा परत माझ्या मेंदूवर ट्रेस झाली. यार म्हणलं, हे भारी कार्यक्रम आहे म्हणलं. आणि मला ते कारण माहीतच होतं की आता पान खाल्लोय म्हणून सांगायचं बायकोला. आई वडिलांचा तर संबंधच येत नव्हता, रूम वेगळी होती. आणि हा पुन्हा 8-15 दिवस झाले की पुन्हा बायकोला म्हणलो, आज जाऊ का जेवायला? जा म्हणली. पुन्हा गेलो. त्या दिवशी अजून एक वेगळा विचार माझ्या डोक्यात आला. यार म्हणलं, हे त्या दिवशी आपण 2 बिअर पिल्या होत्या तर एवढी मजा आली होती, तर आज आपण 3 बिअर पिल्या तर किती मजा येईल. असा एक विचार माझ्या डोक्यात आला, आणि ती मी 3 बिअर पिल्या आणि घरी आलो. पुन्हा तिला तेच सांगितलं की मी पान खाल्लोय. असा प्रवास सुरू झाला. आणि हळूहळू तिच्या लक्षात आलं की हे पान बिन काही नाही, अजून मधून ड्रिंक घेते ते नाही. आणि मला तिने स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही ड्रिंक घेऊ नये असं माझी बिलकुल इच्छा नाहीये. सगळी दुनिया पिते, सगळे मित्रपरिवार तुमचे घेतात, समाजामध्ये अनेक लोक दारू पितात, तर तुम्ही महिन्या 2 महिन्याला एखादी पार्टी केली तर माझी काहीही हरकत नाही, तुम्ही आनंदाने घेऊ शकता. हा डायलॉग ज्या दिवशी मी ऐकला तिचा, त्या दिवशी मला तर लायसन मिळाल्यासारखंच झालं. आणि हे जे काही महिन्या 2 महिन्याला पार्ट्या व्हायच्या, त्या दर महिन्याला सुरू झाल्या पुन्हा. कालांतरानं महिन्यातनं 2 पार्ट्या सुरू झाल्या. कालांतरानं महिन्यात 3 सुरू झाल्या, महिन्यात 4 सुरू झाल्या, आठवड्यातनं 2 सुरू झाल्या, आठवड्यातनं 3. असं करत करत मी डेलीवर आलो. आणि मी रोज म्हणजे हा डेलीवर येण्यासाठी मला 5-7 वर्षाचा कालावधी लागला. एकीकडे माझा कामकाज वाढत होतं, माझं ऐश्वर्य किंवा माझा जो रुबाब होता किंवा पैसा अडका, माझा व्यवसाय, एक शानदार लाईफ माझी झाली होती. आणि एकीकडे हा बदल झाला होता माझा की हळूहळू दारू वाढत गेली. माझं चांगलं ऑफिस, घरचं सगळं चांगलं आहे, सगळं सगळं व्यवस्थित आहे माझं, काही अडचण नाही. वडिलांनी घेतलेली कार होती आमच्याकडे, वडिलोपार्जित जमीन जायदाद आहे, स्वतःचं घर आहे, आम्ही 3 जण भाऊ आहोत, 3 शिकलेलो आहोत, वडीलही वकील होते, सगळं 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 व्यवस्थित आहे. म्हणजे त्रयस्थ माणसाने जर आमच्या घराकडे बघितलं तर आमचं एक सुखी, समाधानी आणि आनंदी कुटुंब, अशी आमच्या घराला कुणीही एक त्याला म्हणजे तसंच बोलू शकतं कुणी, असं आमचं घर आहे. आणि मित्रांनो, हा जो दारूचा प्रवास माझा अंधारामध्ये वाढत होता आणि माझी दारू हळूहळू वाढायला लागलेली आहे, हे माझ्या फक्त बायकोलाच कळायचं. आणि तिनेही अधूनमधून मला सावध करायची की तुम्ही आजकाल रोजच चाललात, रोजच प्यायलात, योग्य नाही, असं नाही, तसं नाही. तिला जे काही तिच्या मनाला वाटायचं ते ती बोलायची. आणि कधी तर माझ्या म्हणजे असं मला थोडंसं जास्त बोललं की 2 झापडा खायची. आणि झापडा खाल्ल्या की पुन्हा ते लैंगिक उपासमारी सुरू झाली. म्हणजे तिचं तोंड तिकडं असायचं आणि माझं तोंड तिकडं असायचं, आणि तो राग असायचा डोक्यामध्ये, काहीतरी असं काहीतरी वेगळंच घडत चाललं पुन्हा. आणि मी म्हणायचो की तू भिकारचोट बेवड्याला बोलल्यासारखंच बोलायलीस, मला काय अक्कल नाही का, मला किती प्यायची, कुणाबरोबर प्यायची, काय करायचं काय कळत नाही का मला. मी जर दारुडा असतो तर काय एवढे लोक माझ्याकडे आले असते का, माझा एवढा मोठा व्यवसाय दिले असते का, समाजामध्ये माझी आज काय इज्जत आहे, काय मान आहे.
आपल्या घरामध्ये कुठल्या गोष्टीची कमी नाही. माझ्याकडे 5-7 माणसं नोकरीला होते. चांगला ऑफिस आहे, एसी केबिन आहे, गाडी घोडा सगळं आपल्यापाशी, आणि तू भिकारचोट बेवड्याला बोलल्यासारखंच बोलायलेस म्हणलं मला. त्या गोष्टीचा मला राग यायला लागला. आणि कालांतरानं काय व्हायला मित्रांनो, की हे असं जी आमच्या दोघातली जी दरी आहे ना, ही वाढायला लागली. आणि ती लैंगिक उपासमारी व्हायची, आणि त्याचा राग मी परत बारमध्ये काढायचो, ते दारू प्यायचो, काय ते म्हणजे घरचा राग बारमध्ये, बारचा राग घरी, असं काहीतरी ते थोडंसं डिस्टर्ब व्हायला लागलं माझं. आणि सकाळ झाली की एकदम नॉर्मल राहायचो मी. दिवसभर कुठल्याही प्रकारचं आपलं आपलं काम व्यवस्थित, पैसा कमाई बिमाई, जगातली इमेज विमेज सगळं एकदम चकाचक टिकवून होतो मी. हळूहळू काळ पुढं चालला. बायकोच्यात माझे रिलेशन पूर्ण खराब होत आले होते. म्हणजे तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जे प्रेम होतं, हे प्रेम असं खूप पूर्ण ते आटलं होतं. तरी सुद्धा तिनं मी दारू खूप प्यायला लागलेलो आहे अशी वाच्यता आमच्या आईवडिलाकडं किंवा माझ्या सासू सासऱ्याकडं किंवा समाजामध्ये किंवा आमच्या पाहुण्याराळ्याकडं कुणाकडेही तिनं ही वाच्यता केलेली नाही. कारण तिला कमीपणा वाटायचा की माझा नवरा आजकाल दारू खूप प्यायला लागलेला आहे, हे आपण कुठल्या तोंडाने आपल्या नातेवाईकांना सांगायचं. आणि मित्रांनो, हा प्रवास, ही जी हळूहळू जी दारूची जी पकड आहे ना, माझ्या भोवती अशी घट्ट व्हायला लागली. मला ते जाणवायला लागलं. कारण 2 पिण्यातलं अंतर कमी व्हायला लागलं होतं आणि क्वांटिटी वाढायला लागली होती. पूर्वी 1-2 बिअरनी माझं भागायचं, व्यवस्थित सगळं छान व्हायचं, आणि नंतर 2च्या 3 झाल्या, 3च्या 4, 5, 6, नंतर कोणी तर काय ते म्हणजे शिक्षण दिलं की बाबा आता तू बिअर बंद कर, क्वार्टर सुरू कर. मग मॅकडॉल क्वार्टर सुरू झाली, काय काय ते जे कुठले ब्रँड असतील ते सुरू झाले. हळूहळू हळूहळू हळू माझा दारूचा प्रवास वाढायला लागला, क्वांटिटी वाढायला लागली. ज्या मित्रांसोबत जायचो मी, कधी कधी इतकी दारू प्यायचो की त्या वेटरची काहीतरी आयमाय काढायचो, त्याच्या अंगावर काहीतरी ते ताटच फेकून मारायचो, ते ग्लासच फेकून, असलं काहीतरी विचित्र माझ्या हातून काढायला लागलं. आणि सगळ्यात बेकार जर गोष्ट कुठली असेल तर हे मला दुसऱ्या दिवशी आठवायचं नाही. माझे मित्र मला म्हणायचे, अरे राजा, तू काय त्या वेटरला बोललास, आपण काय तिथं मारामारी करायला गेलो होतो का, भांडणं करायला गेलो होतो का, आपण एन्जॉय करायला जातो, एन्जॉय करून आपण सरळ घरी यायचं. आणि मला हे आठवायचं नाही. हळूहळू हे ज्या मित्रांसोबत मी जात होतो ते मित्र मला टाळायला लागले. कारण त्यांना एकच वाटायचं की ह्या दीपकला घेऊन गेलं की त्या पार्टीची सगळी मजा किरकिरी होऊन जाते आणि ह्याला सांभाळत बसावं लागतंय, त्याच्यापेक्षा ह्याला नकोच. आणि ते मला टाळून पार्टी झालेली माझ्या कानावर यायचं, म्हणजे मला मला कळायचं ते. आणि मला परत राग यायचा की ह्यांच्यावरून माझं काय आणणार वाटायचं मला. मी एकटंच बारमध्ये जायला शिकलो पुन्हा. त्या ज्या बारमध्ये जात होतो तिथले वेटर सगळे ओळखीचे करून ठेवले होते. त्यांना 5-50-100 रुपये टीप द्यायचो, आणि मला वाटायचं की कधी जास्त झाली तर हे मला घरापर्यंत सोडतील, माझा सांभाळ करतील, असा काहीतरी ते हेतू त्या 50 रुपये किंवा 100 रुपये टीपच्या मागे असायचा माझा. मित्रांनो, तो शो सुरू झाला की एकटं गेलो तरी मला घरी कसं आलं आठवायचं नाही, गाडी कशी आणली आठवायचं नाही, रात्री बेरात्री जाग यायची त्यावेळेला मी घरी झोपलेला असायचो, कपडे अंगावरच असायचे, पॅन्टीत मुतलेलं असायचं, काहीच कळायचं नाही मला. आणि जाग आल्याबरोबर मी असं खिडकीतून बघायचो की गाडी आणली आहे का, माझ्या अंगठी आहे का, लॉकेट आहे का, घड्याळ आहे का, असं आरशात बघायचो, कुठं तोंड फुटलंय का, कुठं लागलंय का, कपडे फाटलेत का, काय म्हणजे. आणि इकडे बघायचो तर बायको मुलगा शांत झोपलेले आणि मी परेशान. आणि मी माझ्या डोक्याला कितीही ताण द्यायचा प्रयत्न करायचो की मी घरी कसा आलो, मला नाही आठवायचं. आणि हादरायचो
की खूप ताण देण्याचा प्रयत्न करायचो. मी तिथं गेलेलं आठवायचं, तिथं बसलेलं आठवायचं, त्या वेटरनं ड्रिंक आणून ठेवलेलं आठवायचं, जेवलेलं आठवायचं. आणि त्याच्यानंतर काय घडलं हे मला काहीच आठवायचं नाही. की मी त्याचे पैसे दिले का, कोणाला काय बोललो, घरी कसा आलो, गाडी कशी चालू केली, कसं काय आलो, काय 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 आठवायचं नाही. आणि हादरायचो मी, की ज्या पद्धतीनं आपण दारू प्यायला लागलेलो आहे हे अत्यंत डेंजरस आहे. कारण दारू पिण्याचं मला पूर्ण स्वातंत्र्य होतं घरामध्ये. आणि मी असा माणूस आहे की मला कुणाच्या परवानगीची गरज नाही. मला जर योग्य पद्धतीने आणि आयुष्यभर जर प्यायला जमलं असतं किंवा दारू पिऊन मी स्वतःवर जर खुश असतो, आयुष्यभर दारू पिलो असतो. फक्त स्वतःवर बरं का, कुणाला किती का त्रास होईना. पण हळूहळू ज्या पद्धतीनं माझी गाडी डगमगायला लागली ते खरंच चिंताजनक होतं. नंतर एक नवीन डोकं लढवलं मी, की मग वाईन शॉप मध्ये शुद्धीत जायचो मी. दिवसा जायचो मी शुद्धीत, संध्याकाळी 6 वाजता 5 वाजता, काय जे कधी का जाईना पण मी शुद्धीत असायचो. आणि वाईन शॉप मधून मी खंबा घेऊन यायचो आणि घरी यायचो. आणि मी ठरवलं होतं की दारू प्यायची तर घरी, कुठेही जायचं नाही, कुठेही प्यायची नाही, काहीही नाही. आणि काही सुद्धा म्हणजे बाहेरचा संबंधच ठेवायचा नाही. आणि आयुष्यभर प्यायची. आपण काय कुणाच्या बापाचं देणं नाही, कुणाचे 5 पैशाचे शर्मिंद नाही आपण. आपण व्यवस्थित काम करतो, व्यवस्थित सगळं सांभाळतो, सगळा आपला संसाराचा गाडा नीट चालवतो, सगळ्या आपल्या ज्या जबाबदाऱ्या पूर्ण पाडतो आणि आपल्याला आपलं एन्जॉय करणं हे आपला हक्क आहे. आणि आयुष्यभर प्यायचे असं मी ठरवून तो खंबा घेऊन घरी यायचो. घरी आल्यानंतर एक 90 मी ठरवायचो की रोज एक 90 मरेपर्यंत प्यायची आपण, काय कुणाच्या बापाला प्यायची गरज नाही. आणि ती पहिली 90 मी त्या थोडंसं माझं आमच्या कंपाऊंड मध्ये असं माझं ऑफिस थोडं बाजूला आहे, मग तिकडे जायचो, लाईट बीट लावायचो, काहीतरी गाणी बिणी लावायचो आणि ती 90 मारायचो. मग बायको, तिला एक माहित होतं की ह्याला एकदा जीव घातला ना की हा परत दारू पित नाही. मग ती यायची थोड्या वेळानं, चला वाढलाय जेवायला. मग मी म्हणायचो ते पापड भाज, शेंगदाणे तळ, काहीतरी कर, असं तिला कामाला लावायचो आणि दुसरी 90 प्यायचो लगेच. आणि ते 2 90 झाल्या की माझी थोडी तार धरलेली असायची आणि बायको परत यायची, चला हो वाढलंय, लवकर जेवून घ्या, पुन्हा थंड होतंय. मग मी म्हणायचो तुला जर गडबड असेल तर तू जेवण करून झोप. मग ते माझा मुलगा लहान होता, मग ती जेवण करून झोपायची आणि मला पूर्ण रात्र मोकळी असायची. मी घरामध्ये सुरक्षित आहे, गाडी घरामध्ये आणून लावलेली आहे, गेटला कुलूप लावलेलं आहे, जेवायचं ताट टेबलवर ठेवलेलं आहे आणि आपल्याकडं दारूनं भरलेला खंबा आहे. बस थोडं 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 करत काहीतरी गाण्या करत 12-1 वाजायचे. आणि ते 12-1 वाजता त्या बाटलीकडे बघायचो तर ते खाली असं थोडंच राहिलेलं असायचं 30चा पेग. आणि 1:30-2 वाजलेले असायचे. मी विचार करायचो की आता हे एवढं तरी कशाला ठेवा, आणि ते तेवढं पिऊन बाटली अशा अंधारात फेकून द्यायचो बाहेर, कुठंतरी कंपाऊंडच्या बाहेर. आणि सकाळी ज्या वेळेला मला जाग यायची त्यावेळेला सगळे दार उघडे, सगळ्या लाईटी चालू, मी फरशीवर झोपलेलो आहे, त्या बाटल्या तशाच पडलेल्या आहेत, पॅन्टीत लघवी गेलेली आहे. काय म्हणजे सकाळी ज्या वेळेला उठायचो ना मी, अक्षरशः म्हणजे मेलेलं परवडलं असं काहीतरी व्हायला लागलं. आणि हे सगळं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त मला आणि बायकोलाच माहित होत्या. आणि माझ्या लक्षात यायला लागलं होतं की दारू आपण ज्या पद्धतीनं प्यायला लागलेलो आहे हे अत्यंत डेंजरस आहे, धोकेदायक आहे, सगळं सगळं माझ्या लक्षात यायला लागलं. पण माझ्यामध्ये अशी एक हे होती, अशी चुटकी वाजवायचो मी डाव्या हाताची, की दारू सोडणं ही माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे म्हणायचो. फक्त माझ्या मनामध्येच यायला पाहिजे, मी दारू कधी सोडू शकतो.
ज्या मित्र मला असे तत्वज्ञान शिकवायचे ना, शहाणपणा वगैरे, त्यांना मी अशी चुटकी वाजवून म्हणायचो, दारू फक्त माझ्या मनात यायला पाहिजे, मी उद्यापासून दारू बंद करतो. असं उद्यापासून म्हणत 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 आयुष्य कडेला यायला लागलं, तरीही ती दारू काही बंद होईना. दारू सोडायचे असंख्य प्रयत्न करायला लागलो, ते पण फेल चालले. देवाला जायचो, रडायचो, पाया पडायचो, शपथ खायचो, देवा मला ह्याच्यातून बाहेर काढ, देवा मला ह्याच्यातून बाहेर काढ. नाही दे. लातूरला आले की 8-15 दिवस नीट राहायचो, व्यवस्थित राहायचो. महिना वर्ष मी नीट राहिलेलो आहे. आणि 1 वर्ष झाल्यानंतर माझ्या डोक्यात एक विचार यायचा की आता आपण दारू तर सोडली, मग आजच्या दिवस थोडीशी घ्यायला काय अडचण आहे. आणि मला म्हणजे असे एक आत्मविश्वास तयार व्हायचा माझ्यामध्ये की आपण कधीही सोडू शकतो दारू, मग त्याला काय अडचण आहे. आणि तो पहिला प्रयोग पुन्हा व्हायचा मला. आणि थोडीशी प्यायला म्हणून जायचो, दुसऱ्या नाहीतर तिसऱ्या दिवशी तेच राडे आणि तेच तमाशे. असं एक दिवस नाही, वर्षानुवर्ष घडलेलं आहे. सगळे प्रयत्न माझे फेल गेले. आयुष्याचा सगळा गाडा जो काही मी तयार केला होता तो सगळा डगमगायला लागला. माझं सगळं आयुष्य हळूहळू दिशाहीन व्हायला लागलं. आयुष्यात माझ्या हातातले एक एक लगाम माझ्या हातून सुटायला लागले. नातेसंबंध खराब व्हायला लागले, आर्थिक परिस्थिती बिघडायला लागली, शरीर नाजूक व्हायला लागलं, मानसिक स्थिती नाजूक व्हायला लागली. आणि हे सगळं होत असताना माझ्या लक्षात यायला लागलं होतं की हे दारू सोडणे ही माझ्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे. नंतर दिवसा पण दारू सुरू झाली. आणि सुरुवातीच्या काळामध्ये दारू पिऊन जो मला लैंगिक सुखाचा जो आनंद यायचा, हा आनंद सुद्धा शेवटच्या काळामध्ये माझा निघून गेला. आणि माझ्या असं लक्षात यायला लागलं की दारू पिऊन पिऊन आपण आता शंड झालो, छक्का झालो. आणि पुन्हा असा एक विचार यायचा की आता असली आयुष्य घेऊन करायचं तर काय करायचं. इज्जत गेली, पैसा गेला, प्रकृती गेली. पुरुषार्थाची एकच गोष्ट माझ्याजवळ राहिली होती, ती म्हणजे लैंगिक शक्ती. आणि ही पण ज्या दिवशी निघून गेली त्यावेळेला भयंकर म्हणजे नैराश्यामध्ये गेलो. आणि असलं जीवन आता जगण्यामध्ये अर्थ नाही. आणि आता ह्या जीवनाचा अंत व्हावा असं मला वाटायला लागलं. म्हणजे कुठंतरी विष पिऊन मरून जावं असं वाटायला लागलं. 2 दिवस घरचे रडतील आणि तिसऱ्या दिवशी आपल्या आपल्या कामाला लागतील. कारण मी सुद्धा खूप वैतागलो होतो माझ्या आयुष्याला. 24 तास दारू सुरू झाली, आत्महत्येचे विचार डोक्यात यायला लागले. भयंकर त्रास. सुरुवातीच्या काळामध्ये निदान दारू सोडायचा विचार तरी माझ्या डोक्यात येत होता. नंतरच्या काळात तो विचार सुद्धा येणं बंद झालं. आणि माझ्या लक्षात यायला लागलं होतं की दारू आता जीव घेतल्याशिवाय सोडत नाही. आणि माझ्या आयुष्याची आशा मी सोडून दिली. की माझ्या आता लक्षात आलं होतं की आता थोडेच दिवसात मी सोबती. प्रचंड त्रास, प्रचंड वेदना आणि भयंकर नैराश्य, आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं मी नुसता रडायचो. मला काय करावं हेच कळत नव्हतं. मित्रांनो, एके दिवशी असंच बायकोला मारलो, पूर्ण रक्तबंबाळ झाली ती. आणि दुसऱ्या दिवशी तिनं माहेरी भावाला फोन केला आणि माहेरी निघून गेली. कारण तिच्या असं लक्षात आलं की माझ्या जीवाला इथं धोका आहे. आणि ती दुसऱ्या दिवशी निघून गेली. त्या दिवशी फुल दारू पिलो आणि ब्लॅकआउट स्टेजमध्ये. ब्लॅकआउट तर खूप हे असले शब्द मला येतच आल्यावर कळले. ब्लॅकआउट कशाला म्हणतात, काय कशाला म्हणतात. म्हणजे बेहोशीमध्ये गेलो. आणि त्या दिवशी मला जबरदस्तीनं उचलून लातूरमधल्या एका व्यसनमुक्ती केंद्रात नेऊन डांबण्यात आलं.
दुसऱ्या दिवशी माझी दारू उतरली. आयुष्याचा सगळा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागला. आपण कोण होतो, आपण कुठं चाललो होतो, आपल्या आयुष्याचा काय तमाशा झाला आणि आपण कुठे येऊन पडलो. भयंकर, म्हणजे हे शब्दात सुद्धा सांगणं अवघड आहे. आणि भयंकर त्रास व्हायला लागला मला या गोष्टीचा. आणि एकतर पोटात दारू नसल्यामुळं ते माझ्या मुलाचा चेहरा आठवायचा, बायकोचा चेहरा आठवायचा. आपण काय दिवे लावले आयुष्यात. सगळं स्वातंत्र्य होतं मला, कसलीही कमी नाही, कसल्याही सक्ती नाही, जबरदस्ती नाही, सगळं सगळं छान. हे काय करून ठेवलं मी आणि आता कुठे येऊन पडलो मी. वाईट वाटायचं, रडायचो. काय म्हणजे अनेक 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 प्रश्न माझ्यासमोर उभे राहिले. मी तिथल्या काउन्सिलरला एक प्रश्न विचारला होता, सर मला दारू सोडायची खरंच इच्छा आहे, पण मला 2 प्रश्नाची उत्तर द्या. मी आयुष्यात दारू पिणार नाही. एक म्हणजे भूतकाळात घातलेले गोंधळ, माझ्या हातून झालेले तमाशे, मी केलेल्या चुका, ह्याचं मी काय करू आता. कारण ते नुसते आठवले तरी मला त्रास व्हायला लागला. मी दारुडा नाही आहे सर, मी बेवडा नाही, पण बेवड्यासारख्या चुका माझ्या हातून झालेल्या आहेत की ज्या माझ्या इमेजला शोभत नाहीत. ह्याचं मी काय करू. आणि भविष्याची काळजी, माझं कसं होईल, माझ्या मुलाचं कसं होईल, माझा व्यवसाय परत उभा राहील का, मी परत एक आत्मविश्वासानं ह्या समाजामध्ये वावरू शकल का, समाज माझा स्वीकार करेल का, परत माझ्याकडे पैसा येईल का. सर्वस्व हरलो मी, सर्वस्व. अनेक प्रश्न माझ्यासमोर. आणि ह्या 2 प्रश्नाची मला उत्तर द्या. मी आयुष्यात पुन्हा दारू पिणार नाही. त्यावेळेला त्यांनी मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे पुस्तक दिलं होतं. आणि तो मला मिळालेला अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा पहिला संदेश. ते पुस्तक घेऊन घरी आलो. माझ्या मनामध्ये एक विचार यायचा नेहमी की दारुडे वेगळे आणि मी वेगळा माणूस आहे. कारण मी कधीही देशी दारू पिली नाही, कधीही दारुड्यासारखा दिसलो नाही, मी कधीही कुणाला पैसे मागितले नाहीत, मी काहीही विकलं नाही. म्हणजे माझ्या ज्या कन्सेप्ट होत्या दारुड्याच्या, तर हे सगळे धंदे करणारे म्हणजे दारुडे, अशी माझी कन्सेप्ट होती. भगवंताच्या कृपेनं ह्याच्यात माझा पुरुषार्थ काही नाही, ती वेळ माझ्यापासून लांब नव्हती, पण भगवंताच्या कृपेनं मी लवकरच जाळ्यात सापडलो. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं ते पुस्तक वाचत होतो मी. आणि तिथून माझा प्रवास, जीवनाला काहीतरी वेगळी दिशा, एक कुठंतरी उजेड माझ्या आयुष्यामध्ये दिसायला लागला. आणि मी ते एकतर मी बुद्धिभ्रमिष्ट झालेला माणूस, सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं, आणि ते पुस्तक रात्री मी बसून वाचायचो मी. आणि माझ्या एक लक्षात यायला लागलं की यार ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं लिहिलेलं आहे की जे मी आजपर्यंत कुठं वाचलं नाही. आणि ते वाचायला लागलो मी. बायको मला रोज म्हणायची, अहो काय वाचत बसलाय म्हणले मूर्खाचं. आता ते बायको गेलेली परत आली होती बरं का, म्हणजे त्याची भांडणं करून गेली होती, ते पुन्हा 1 वर्ष 2 वर्षाच्या पिरियड मध्ये आली आणि ते पुस्तक वाचत होतो मी. आता ते सांगत बसत नाही मी ते कसे आली काय झाली, पण ते पुस्तक वाचत बसतो. आणि मला नेहमी म्हणायची सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालो, ते बंद करा आता पुस्तक, काहीतरी काम करा, काही पैसे कमवा, मुलाचं शिक्षण तोंडावर आलंय, तुम्ही काय करत बसला ते. मित्रांनो, माझा प्रॉब्लेम ना पैसा होता, कारण मी पैसा खूप बघितलेला आहे. पैशानं जर सुखी झालो असतो तर मी मागत झालो असतो. उलट त्या पैशानं दिवे लावली. आणि
अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यावर एक बांधव बोलला होता मला की दीपक दारू पिल्यावर पैसे राहत नाही, आणि फारच श्रीमंत माणूस असेल तर माणूसच राहत नाही म्हणून. अगदी बरोबर आहे. मला तर ते 100% लागू पडतं की ज्या प्रॉपर्टीच्या जीवावर मास करत होतो मी, मस्ती करत होतो, माझ्या असं लक्षात आलं होतं की हे आता खालीच राहील आणि मीच राहणार नाही, आता मी माझी वर जायची वेळ झाली. आणि ज्या मित्र कंपनीत मी दारू पित होतो त्यातला एकही मित्र माझा आज जिवंत नाही. त्यांच्या गाड्या बंगले सगळे आज लातूरमध्येच आहेत, पण ते ह्या जगात नाही. ही माझ्यावर झालेली सगळ्यात मोठी ईश्वरी कृपा आहे. मित्रांनो, ते पुस्तक वाचत होतो, सगळं तर उद्ध्वस्त झालं होतं. हे कसं करायचं, काय करायचं, थकलो होतो, आत्मविश्वास गमावलेला होता, दूर दूरपर्यंत कसलाही उजेड माझ्या आयुष्यात दिसत नव्हता. आणि हे कसं करायचं? पहिली पायरी वाचत होतो, आम्ही मद्यशक्तीपुढे हतबल आहोत, आमचे जीवन अस्ताव्यस्त झालेले आहे. पहिली अर्धी पायरी मला फार फास्ट मान्य झाली मित्रांनो, कारण दारूनं तसं झोडपलं होतं मला, तसा मार खाल्ला होता. दारूनं धड मला जगूही दिलं नाही आणि मरू पण दिलं नाही. त्यामुळं मद्यशक्तीपुढे हतबल आहे हे मान्य करायला मला खूप सोपं गेलं. पण माझे जीवन अस्ताव्यस्त आहे हे मला मान्य नव्हतं. मला वाटायचं की माझं ऑफिस कसलंय, माझं घर कसलंय, माझं कुटुंब कसलंय, माझं येऊन कसलंय, माझं पिऊन कसलंय, ह्यात नादात होतो मी. पण जसं मी लिटरेचर वाचायला लागलो तसं अनेक गोष्टी माझ्या लक्षात यायला लागल्या, आणि कसं तरी रडत खडत ते उरलेली अर्धी पायरी मला तपासत मान्य झाली. आणि रात्री पुस्तक वाचायचो आणि दिवसा उठायचो मी आणि म्हणायचो की यार आता काहीतरी केलं पाहिजे, आपल्याला काहीतरी उठलं पाहिजे, काहीतरी काम केलं पाहिजे, काहीतरी पैसा कमवला पाहिजे, येऊ केलं पाहिजे, पिऊ केलं पाहिजे. दिवसभर तो विचार करायचो आणि रात्री पुस्तक वाचायचो. असा माझा दिवसामागे दिवस चालले. त्या काळात मी खायला महाग झालो होतो, 2 टाइमच्या जेवणाला महाग झालो होतो. आता हे वडिलोपार्जित शेतीवाडी जी आहे ते केवळ अहंकारापोटी मी आमच्या शेताकडचा कुठलाही माल घेत नव्हतो. गहू ज्वारी जे काय असेल ते माज मस्ती ह्याला माझ्या भाषेत म्हणतो मी. ते फेकून द्यायचो मी आणून दिलं की. मला वाटायचं 1000-500 रुपयाचं मी घेऊ शकत नाही का, तो भाग आता द्या सोडून. पण त्यामुळं मी रात्री हे करायचो आणि दिवसा माझं डोकं लढवायचं. पण काही केल्या माझ्या आयुष्याची गाडी म्हणावी तशी शिस्तीला लागत नव्हती, ना म्हणावं तसा माझा प्रवास चालू होत नव्हता, ना म्हणावं तशी प्रगती मला दिसत नव्हती, ना म्हणावं तसं एक सुद्धा गोष्ट माझ्या मनासारखी घडत नव्हती. आणि मला नेहमी वाटायचं यार दारू पिण्याच्या काळातच मी भारी होतो, काय झालं हे सगळं, दारू प्यायला येईना, काहीच करायला येईना. आणि ह्याच्यात एक 6 महिन्याचा तरी काळ गेला असेल मित्रांनो. मला आठवतंय ते पहिली पायरी ज्या वेळेला मी मान्य केली त्यावेळेला दुसऱ्या पायरीला मी हात घातला आणि त्याचं टायटल होतं आमच्यापेक्षा महान शक्तीच आमचं आयुष्य सुरळीत करू शकेल. माझ्या डोक्यात एक विचार यायचा की अरे यार हे कुठली आता महान शक्ती येणार, कुठला देव येणार हा, आणि हा काय करणार माझ्या आयुष्यात. सगळं आयुष्य दारू पिऊन आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं मी माझ्या हातानं, आणि दारुड्याच्या आयुष्यात आता ही कुठली परमेश्वरी शक्ती येणार आणि काय करणार. भयंकर त्रास व्हायचा मला. आणि ते पुस्तक बंद करायचो आणि कपाटावर ठेवायचो आणि माझंच डोकं लढवायचो. मला नेहमी वाटायचं की आता काहीतरी केलं पाहिजे, आपल्याला उठलं पाहिजे, येऊन तिऊन ऐसा वैसा काय पण विचार करायचो. आणि रात्री पुस्तक उघडलं की पुस्तक तर म्हणायचं आमच्यापेक्षा महान शक्तीचं आमचं आयुष्य सुरळीत करू शकेल. त्यावेळेला माझ्यामध्ये मला याचा संपर्क नव्हता, फक्त माझा संपर्क फक्त त्या पुस्तकाशी होता. एका ग्रुप किंवा हे असलं काही असते मला माहित पण नव्हतं. आणि ते पुस्तक मला घडी घडी जाणीव करून द्यायचं की आमच्यापेक्षा महान शक्तीचं आमचं आयुष्य सुरळीत करू शकेल. माझं डोकं लढवून बघितलं, शक्ती वापरून बघितली, नाही जमलं मला.
देव म्हणायचा, तू तू आतापर्यंत तू स्वतःला एवढं शहाणं समजत आलास, एवढा कर्तबगार, हुशार, चाणाक्ष, तू आता उठून दाखव आणि तू करूनच दाखव, तुला मानलं म्हणला मी. नाही जमलं मित्रांनो. कारण मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या काय म्हणतात त्याला रेंजमध्ये आलो होतो. आता माझ्या इच्छेनं इथं काही होणार नव्हतं, हे आत्ता कळत आहे बरं का, त्यावेळेला कळत नव्हतं. आता ईश्वराच्या इच्छेनं हे होणार होतं, मला पूर्ण गॅरंटी होती. कारण माझ्या इच्छेनंच मी माझं सगळं आयुष्याचं घोडं दामटत आलेलो आहे आणि माझ्या इच्छेनंच सगळं माझं आयुष्य खड्ड्यात घेऊन गेलेलो. आणि देव ह्याच्यातली कुठलीही गोष्ट करत नव्हता, तो हसायचा माझ्याकडे बघून. तू स्वतःला एवढा कर्तबगार कर्तृत्ववान समजतोस, तू करून दाखव, तुला काय मानलं मी. ह्याच्यातली एकही गोष्ट मला जमली नाही. आणि मित्रांनो, घडी घडी माझ्यासमोर तेच वाक्य यायचं की आमच्यापेक्षा महान शक्तीच आमचं आयुष्य सुरळीत करू शकेल, आमच्यापेक्षा महान शक्तीच आमचं आयुष्य सुरळीत करू शकेल, आमच्यापेक्षा महान शक्तीच आमचं आयुष्य सुरळीत करू शकेल. अरे, कारण माझी शक्ती चलत नव्हती, डोकं चालत नव्हतं, जवळ कोणी येत नव्हतं, माणूस माझ्या सोबत नव्हता. जगामध्ये एकही माणूस शिल्लक ठेवला नव्हता मी की माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मला म्हणेल की दीपक घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असा एकही माणूस मी जगात शिल्लक ठेवला नव्हता. आणि पुस्तक तर मला म्हणत होतं की आमच्यापेक्षा महान शक्तीच आमचं आयुष्य सुरळीत करू शकेल. परेशान झालो मी, परेशान परेशान परेशान, काय करावं कळत नव्हतं. घरात खायला काही नाही, मुलाचं शिक्षण तोंडावर, मी वाकडा तिकडा होऊन पडलेला, जगात कसलीही इज्जत नाही. आता ह्या आणि फक्त लिटरेचर माझ्यासोबत होतं, ती सुद्धा भगवंताची कृपा आहे. ते लिटरेचर जर मला त्यावेळेला मिळालं नसतं तर कदाचित मी आज तुमच्या पुढे जीवन सापडलो नसतं. आणि ते घडी घडी मला ते लिटरेचर म्हणायचं की आमच्यापेक्षा महान शक्तीच आमचा सुरळीत करू. मित्रांनो, एक दिवशी रात्री मला झोप तर येतच नव्हती, कारण ह्या प्रश्नाने मी खूप त्रस्त झालो होतो. भूतकाळात घातलेले गोंधळ, त्याचा एकीकडे पश्चाताप असायचा, भविष्याची काळजी, नगदी आता माझ्याजवळ काही नाहीये. ह्या सगळ्या वैचारिक त्या सगळ्या गोंधळामध्ये मी असायचो, त्याच्यामुळे झोप लागायची नाही. पहाटे कुठेतरी एक अर्धा तास झोप लागायची नाही. आणि मित्रांनो, एक दिवशी रात्री 2-2:30 वाजले असतील, मी लाईट लावली, बायको मुलगा असे शेजारी झोपले होते. त्यांचे निष्पाप चेहरे, कसलीही चूक नसताना ते जे भोगत होते ना, ते फार भयानक होते आणि भयानक त्रास झाला मला. म्हणजे ते शब्दात सांगणार, आज सुद्धा मला गैरवरून आलंय. आणि मित्रांनो, ते जे बघितलं ना मी, कसलीही चूक नाही त्यांची, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून झोपले होते आणि मी तर वाकडा तिकडा होऊन पडलो. त्या दिवशी देवाकडे गेलो आणि देवाला म्हणलो की देवा, असं उदबत्ती लावली आणि देवाला म्हणलो की देवा, मी खूप थकलोय, खूप हरलोय, माझी शक्ती पूर्ण संपून गेलेली, मी आता कसल्याही प्रकारचा लढा करू शकत नाही, कशाशी कुणाशी लढू शकत नाही. मी दारू पण पित नाही आज, मग एवढं चांगला वागण्याचा मी प्रयत्न करायला लागलोय, तर मला यश काही नाही झालंय. अजूनही मी परेशानच आहे, पहिला मोहताज आहे मी, काय करू. त्या दिवशी माझ्या डोक्यातून, म्हणजे माझ्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडलं होतं की देवा, उद्यापासून तू जसा ठेवशील तसा मी राहायला तयार आहे. माझी कसलीही इच्छा राहणार नाही. आम्ही तिघे तुझे लेकरं आहोत, आम्हाला जगवायचं का मारून टाकायचं, उघडं ठेवायचं का नागडं ठेवायचं, हे तुझ्या हातात आहे. कारण ते लिटरेचर वाचून 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 माझ्यामध्ये असा काहीतरी बदल झाला होता ना की आमच्यापेक्षा महान शक्तीचं आमचं आयुष्य सुरळीत करू शकेल. आणि त्या दिवशी देवापुढे डोकं टेकवलो आणि त्या दिवशी माझ्या मध्ये जो असलेला जो मीपणाचा जो गड्डा होता, हा मीपणाचा गड्डा पूर्ण बाहेर पडला
आणि त्यानंतर मी आजपर्यंत आज 16 वर्ष होऊन गेले की मी मागं वळून बघितलं नाही. 2009 साली माझ्या अल्कोहोलिक्स अनोनिमसची डायरेक्ट ओळख झाली. असंच एक पेपरमध्ये आर्टिकल आलं होतं, न्यूज पेपरमध्ये, ते वाचलं आणि माझा अल्कोहोलिक्स अनोनिमसचा संपर्क आला. आणि मी पहिली मीटिंग ज्या वेळेला केली अल्कोहोलिक्स अनोनिमसची त्यावेळेला माझी 5 वर्षाची सोबरायटी होती. आणि ह्या 5 वर्षाच्या सोबरायटीचं सगळं श्रेय, सगळं 100% ह्या अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या लिटरेचरला आहे. त्यामुळं माझ्या ह्या संस्थेवर एक विशेष भक्ती, विशेष श्रद्धा आजही आहे आणि मरेपर्यंत राहणार आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये जे काही मी वाचायला लागलो, मीटिंग असेल, मीटिंगचं अस्तित्व, मीटिंगचं लिटरेचर, प्रस्तावना, ह्याच्यात अनेक गोष्टी माझ्या एक एक वाक्य माझ्या समोर यायला लागले ना, की यार म्हणलं हे काहीतरी वेगळंच दिसायला लागलं. आपण जे काही समजायलो ते हे नाही आहे. हे आमचे वडील एकदा मला म्हणले होते, माझी ती वाकडी तिकडी अवस्था झाल्यानंतर, की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला एका कागदावर लिहून द्या म्हणले. कुठं काय देणं झालंय, कर्जबाजारी झाला, बायकाची लफडी आहे, कोर्ट कचेरी, पोलीस केस, काही झालं असेल तर मला लिहून द्या, मी सगळं मिटवतो म्हणले. आणि एवढं बोलून सुद्धा मला त्यांचा कधीही आधार वाटला नाही. मी जो आत्मविश्वास गमावलेला आहे, ह्या आत्मविश्वासातून म्हणजे मला ते ठीक आहे, ते देणं पाणी फिटल, पण माझा गमावलेला आत्मविश्वासाचं काय. मला आपल्या प्रस्तावनेमधलं एक वाक्य नेहमी आठवतंय आणि लक्षात राहतंय की कोणतीही मानवी शक्ती आम्हाला ह्या आजारातून बाहेर काढण्यास असमर्थ आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या ह्या संपर्कामध्ये जसं जसं दिवस चालले, लिटरेचर वाचायला लागलो, अनेक कान उघडे ठेवून, डोळे उघडे ठेवून जसं मी बघायला लागलो, ऐकायला लागलो, अनेक वेगवेगळ्या गोष्टी माझ्या समोर यायला लागल्या. मित्रांनो, आमच्या मीटिंगमध्ये बहुतेक सर्वच मीटिंगमध्ये आहे की डेली रिफ्लेक्शन वाचलं जाते. तर एके दिवशी डेली रिफ्लेक्शन वाचायची वेळ माझ्यावर आली आणि ते मी वाचून दाखवत होतो मीटिंगमध्ये. 20 सप्टेंबरचं ते प्रतिबिंब होतं आणि मी ते वाचत असताना मला असं लक्षात आलं की मी वाचून दाखवायला हे विसरलोच मी. आणि मला असं लक्षात आलं की हे आपलंच लिहिलंय इथं. 1 मिनिटात ते वाचतो. परमेश्वराबरोबर योग्य संबंध, उच्च शक्ती एक मार्गदर्शक, त्याचं टायटल आहे. परमेश्वराबरोबर योग्य संबंध ही एक अशक्य गोष्ट वाटत होती. खरं आहे, म्हणजे एकीकडे जर हे तर म्हणते बाबा तू देवाशी योग्य संबंध ठेव, पण मला वाटायचं चला हे कसल्या दारुड्याच्या आयुष्यात कसला परमेश्वर येणार आहे आता, अशक्य कुठली गोष्ट आहे असं मला नेहमी वाटायचं. भूतकाळात घातलेल्या गोंधळामुळे माझ्यात अपराधीपणाची व पश्चातापाची भावना 100%. ज्या पद्धतीनं मी गोंधळ घातलाय ना, पश्चाताप आणि अपराधीपणा, सोबरायटीच्या पिरियड मध्ये सुद्धा माझ्या डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार येऊन गेलेले. ते मागचं सगळं आठवायचं आणि फाशी घेऊन मला वाटायचं. आणि त्यात हा परमेश्वर माझ्यासाठी काय करणार याचे मला आश्चर्य वाटत होते. याने मला सांगितले की माझी इच्छा व जीवन मला समजलेल्या परमेश्वराच्या हवाली केलेच पाहिजे. इथं मस्ट आहे, केलेच पाहिजे. केलं तर बरं होईल, केलं तर चांगलं होईल असं नाहीये, ते केलेच पाहिजे. तुझ्या पुढे दुसरा ऑप्शन नाहीये, कारण तुझं बघितलं तू किती छान आहेस ते, तुझ्या पुढे आता हा ऑप्शन नाहीये. मला कुठेही जाण्यास मार्ग शिल्लक नव्हता. मी गुडघे टेकून रडलो, परमेश्वराला शरण जाऊन त्यास साकडे घातले. हे देवा, मी एकटा काही करू शकत नाही, तू माझ्यावर दया करून मला मदत कर. असंच घडलंय माझ्या आयुष्यात. हे शब्द थोडे मागे पुढे असतील पण कृती हीच आहे माझी. रडलो अक्षरशः त्या दिवशी रात्री. भयानक त्रास व्हायचा, भयानक. दारू पिलो नाही मी, पण काय चाललंय माझ्या आयुष्यात काहीच कळायचं नाही मला. माझं काय होणार.
पुढचा एक पॅरेग्राफ वाचतो. मी जेव्हा माझी हतबलता मान्य केली तेव्हा एका मिणमिणत्या प्रकाशाने माझ्या आत्म्याला स्पर्श केला आणि मग देवाने माझ्या आयुष्याचा ताबा घ्यावा ही मनाची तयारी उदय पावली. देव माझा मार्गदर्शक झाल्यावर चांगल्या घटना घडू लागल्या आणि माझ्या मध्यमुक्तीची सुरुवात सापडली. असं ते वाक्य संपलं. हे 20 सप्टेंबरचं प्रतिबिंब असंच घडलेलं आहे. मग ज्या दिवशी मी माझी ही हतबलता मान्य केली त्या दिवसापासून मागं वळून बघितलं नाही. अनेक चांगल्या गोष्टी घडत गेल्या माझ्या आयुष्यामध्ये. ज्या मुलाकडे बघून मी रडायचो की हे तर कसं होईल, त्याला लहानाचं मोठं कोण करेल, त्याचा सांभाळ कोण करेल, ते लाड कोण पुरवेल, आता माझी तर निघून जायची वेळ आली, रडायचो. तोच मुलाचं शिक्षण भारतामधल्या 1 नंबरच्या इन्स्टिट्यूट मध्ये झालं, IIT खडगपूर. आणि तो उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेला होता 2 वर्षासाठी. 1 रुपयाला मोहताज झालेला मी, स्वतःच्या घरात थरथर कापत बसणारा मी. कसं काय घडलंय? आणि हीच उच्च शक्ती मला दिसली. आपल्या लिटरेचर मध्ये खूप ठिकाणी याचा उल्लेख आहे मित्रांनो. तर हे नेमकं असं का घडलं? लहानपणापासून मी असा होतो काय? 2 मिनिटात आता मी संपवतो. लहानपणापासून असा होतो का? नाही ना. लहानपणी मी परीक्षेला जायचं म्हणलं की त्या देवाच्या फोटोला हार लावायचो, तुळशीचा काय फुलं लावायचो, हळद कुंकू लावायचो, पाया पडायचो. मग ही श्रद्धा कुठे गेली? तर ज्या दिवशी माझ्या असं लक्षात आलं की मी आता कमवायला लागलेलो आहे आणि माझे पैसे मला पुरेसे आहेत आणि माझा आत्मविश्वास एक बळावला आणि माझ्या कर्तृत्वावर विश्वास बसला आणि माझ्या असं लक्षात यायला लागलं की आता माझ्या हिमतीवर मी माझं आयुष्य शेवटपर्यंत A ग्रेडचं जगू शकतो. हे सगळं लिटरेचर मधलं बरं का आता जे मी बोलायलो ते. आणि मग असल्या देव धर्म गोष्टींनी आमचं डोकं खराब करून काय घ्यायचं? हा जो तारुण्यातला फाजील आत्मविश्वास होता, हा फाजील आत्मविश्वास मला न पेलावणारा होता. हे सुद्धा लिटरेचर मधलं होतं. आणि असंच घडलंय माझं. मग काय झालं? आमच्या आयुष्याचा गुणफलक 0 दाखवू लागला. काय केलास तू? किती वर्ष व्यवसाय केलास? 20 वर्ष. काय कमवलास? कुठं बिल्डिंग प्लॉट बीट घेतलाय का? काही प्रॉपर्टी काहीच नाही. ठीक आहे, बरोबर प्रॉपर्टी नसेल, काही पैसे बिशे तेही नाही. बरं ते जाऊ दे, काही समाजामध्ये तुला काही मान इज्जत काही आहे का? तुला काही तेही नाही. बरं समाजाचं जाऊ दे, कुटुंबात तर तुला काही इज्जत आहे का? तेही नाही. बरं त्यांचंही जाऊ दे, स्वतःवर तरी खुश आहेस का तू? तेही नाही. अरे मग केलंस काय इतके दिवस? हाच तो गुणफलक. आमच्या आयुष्याचा गुणफलक 0 दाखवू लागला आणि त्यानंतर आमच्या पुढे 2च पर्याय राहिले. एक तर पुन्हा एकदा विचार करणे किंवा मरण पत्करणे. ग्रामीण भाषेत म्हणजे एक तो सुधर जाव नाही तो गुजर जाव. 2च पर्याय होते माझ्यासमोर. आणि तिथं लिहिलेलं आहे पुढे की ही आमची हरवलेली श्रद्धा आणि येत येऊन परत एकदा शोधून काढली. तसंच झालं मित्रांनो माझं. म्हणून लिटरेचरवर एक विशेष श्रद्धा आहे माझी. कारण चला जे काही मी वाचलं, जे काही मी अनुभवलं, जे काही तसं त्या लिटरेचर मध्ये लिहिलेलं, मला ह्या गोष्टीचं एवढं नवल वाटतं की असं कसं लिहिलंय ह्याने. आणि खरंय मित्रांनो, म्हणजे बऱ्याच गोष्टी मला शब्दाच्या पलीकडच्या येतात. म्हणून ते बिल नाही एका ठिकाणी लिहिलेलं आहे की आध्यात्मिक जागृती म्हणजे काय. आध्यात्मिक जागृती झाली म्हणजे नेमकं काय झालं? जगात लोक सांगू शकतील म्हणला, विचारवंत आहेत, संत महात्मे आहेत, पण मी पडलो दारुडा आणि मी मात्र कहाणी सांगण्यापुरताच मर्यादित राहिलो. असं एक वाक्य एका ठिकाणी लिहिलेलं आहे.
माझंही तसंच आहे मित्रांनो, की हे आध्यात्मिक जागृती काय झालं काय नाही, आजपर्यंत कसा ईश्वर आलो, काही मला कसा आलो हेच माहित नाही. आणि आध्यात्मिक जागृती कशाला म्हणायचं हे मला नाही सांगता येणार. आणि मी सुद्धा आपल्याला फक्त कहाणी सांगण्यापुरताच मर्यादित राहील. मित्रांनो, मला जे काही सुचलं आज, हे उच्च शक्ती आणि ईश्वर माझ्या बाबतीत जे काम करतो, म्हणून ते वाक्य लिहिलेलं आहे बघा, की आम्ही स्वतःसाठी जे करू शकलो नाही ते ईश्वर आमच्यासाठी करत आहे. त्यातलं पहिलं काम आहे दारू बंद करायचं. कारण दारू मी स्वतःच्या हिमतीवर बंद करू शकलो नाही, इच्छा असून सुद्धा आणि प्रयत्न करून सुद्धा. आणि जी अशक्य गोटीतली गोष्ट होती ती ईश्वरानं माझी पहिल्यांदा बंद केली. आणि त्यानंतर खूप छान घडत गेलं आणि आनंदी आहे आज. तुमच्यासारखे मित्रपरिवार आहे आज मला बोलायला छान. आणि बरं आहे म्हणजे असं नाही की आज माझ्या पुढे प्रश्न नाहीच, पण मला पूर्ण गॅरंटी आहे की ज्या ईश्वरानं मला इथपर्यंत आणलेलं आहे तोच ईश्वर ह्याच्या पुढेही माझा सांभाळ करेल आणि मला छान साथ देईल. तुमच्यासारखे मित्र आहेत आणि हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मित्रांनो, आज मला ही जी संधी दिली, हे मुक्तानंद समूह आणि साखळी समूह पुणे, मी आपला सर्व सभासदांचा मनापासून आभारी आहे. मला बोलायला संधी दिली. धन्यवाद.